तर नमस्कार भारतातील सर्व शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे त्रिवेद ॲग्रो सर्व्हिसमध्ये. आज आपण घेऊन आलेलो आहोत डीफॉर्मची 7 HP मशीन शॉकअप मॉडेल. ते आपण कास्तकाराला दिलं होतं. तर आपण आज त्यांनी कॉल केल्यानंतर आपण आलेलो आहोत त्यांच्या गावी आणि त्यांच्या वावरात डेमो देतात. तर हे बघा, एक कल्टिवेटर आहे, म्हणजे समोर लोखंडी चाक लावले आहे 6 इंची आणि त्यामागे जे कल्टिवेटर लावलं आहे 3 दाते. तेथे म्हणे म्हणजे कोणत्या कास्तकारांचे म्हणणे असं राहते की मशीन सक्सेस आहे की नाही, म्हणजे असं म्हणणं राहतं लोखंडी चाकी जागेवरच घुमतात, म्हणजे दम नाही मारत, म्हणजे मशीन खिचत नाही बाई कल्टिवेटर, नाही का. तर आपण त्यांना प्रॅक्टिकली करून दाखवत आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता सर्व कास्तकार मित्रांनो. तुम्ही तुमचे सहमत आहे की असहमत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये सांगा कमेंटमध्ये. तर 3 कल्टिवेटरचे दाते मागे आणि समोर लोखंडी चाक आहे. हे बघा, हे कास्तकार भाऊ आहे आणि त्यांचे शेत आहे. तर यामध्ये आपण चालून दाखवू राहिलेलं आहे. एक मुड्डण केलं, आता दुसरं मुड्डण तिथे करून दाखवू राहिलेलं आहोत. तुम्ही बघू शकता, म्हणजे किती सहज पण करू शकतो. फक्त लोकांना नाव बोटं ठेवता येते, बाकी काहीच नाही. हे बघा, तुमच्यासमोर होत आहे सर्व काम. तर तुम्ही बघा कसं होत आहे तर, आणि व्हिडिओचे आस्वाद घ्या. म्हणजे व्हिडिओमध्ये पूर्ण माहितीफुल व्हिडिओ आहे. मशीनांच्यात आपण माहिती देतो सर्व कास्तकारांना. ज्या कास्तकारांना माहिती नसतात, डीलर लोक काय करतात, मशीना विकून देतात आणि कास्तकार लोकांना सांगत नाही, असं तसं. आपण ते सर्व सांगतो पद्धतशीरपणे, कारण आपल्याला शेतकरी मित्रांना जोडून ठेवायचं आहे आपल्यासोबत. ते बघा, समोर लोखंडी व्हील किती सविस्तरपणे मस्त म्हणजे करत आहे आणि मागून ग्रीप पकडून चालत आहे. मागून कल्टिवेटर चालत आहे, एवढं तणकट खिचून म्हणजे कल्टिवेटर करत आहे. एवढी कडक कड्डी जमीन आहे बघा, फोडून राहिलेलं आहे पूर्ण ढेकल्याच्या ढेकलं. मग आता आपण ते झालं आहे आपलं. त्यानंतर आता आपण रोटावेटरच्या डेमो देतो. तर आता आपण त्यांना रोटावेटर कोण दाखवतात. ते म्हणे रोटावेटर तेवढं काही होत नाही म्हणे, कल्टिवेटरनं लोखंडी चाकानं चांगलं होतं म्हणे. त्यांना अगोदर ते करून दाखवलं तर पूर्ण कसं काय होते तर लोखंडी चाका आणि कल्टिवेटरचा डेमो. आता आपण रोटावेटरचा डेमो करून दाखवू राहिलेलं आहे. हे बघा, पूर्ण 5 फुटाचे रोटावेटर लावलेलं आहे आणि शॉकअप मशीन आहे 7 HP वाली. हे बघा, विदाऊट सेल्फ आहे, फक्त रस्त्यावर स्टार्ट होते ही वाली मशीन आहे 7 HP सबसिडीवाली. हे बघा, पूर्ण जमीन पण हे केली, त्यानंतर मग रोटावेटर मारून राहिलं. तर बघा किती माती काढून राहिलं आणि खलखलीत माती. त्या वावर म्हणजे थोडंसं माती जास्त होती, त्याच्यानं तुम्हाला ते असं व्हिडिओमध्ये दिसत नाही. माती खूप जास्त काढते, ट्रॅक्टरच्या रोटावेटरपेक्षा जास्त खोलवर ही माती जाते. तर तुम्हाला सर्व जे शेतकरी मित्र आहे, ज्यांच्या इथे बैलजोडी नाही, लहान ट्रॅक्टर नाही आहे, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना व्हिडिओमधली जी माहिती आहे ते सर्व माहीत पण होणार आणि मशीन किती कामाची आहे हे त्यांच्या लक्षात येईल. आणि तुम्ही बघा, म्हणजे मशीन आहे की नाही कामाची, म्हणजे एवढं काम करते बा. आता तुमचं मत आहे की नाही ते मत आपल्या कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. हे बघा, अगोदर रोटावेटर इकडून एक मुड्डण मारलं, आता दुसरं मुड्डण निवडून आलेलं रोटावेटरचं. तिकडून एक कल्टिवेटर आणली करत. आता एवढीशी जागा होती त्यांची, जास्त नव्हती म्हणून नाही, नाही तर मोठं तणकटही असतं कमरीभर, ते पण रोटावेटर बारीक करते, एवढी त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. तर तुम्ही बघा, पूर्ण जमीन आहे कडक याची ढेकल्याची, ते बंदे फोडून राहिलेली आहे. त्यानंतर म्हणजे मशीनचे काम पाहिल्यानंतर ते कास्तकार म्हणे ठीक आहे म्हणे, काम जमलं म्हणे. त्यानंतर आता हा मुलगा चालवणार, तर त्याच्या मुलगाला खुश झाला एवढं काम बघून. तर तो म्हणे दादा मी पण चालवतो. त्यांना आपण थोड्या वेळात मशीन दिली. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला त्रिवेद ॲग्रो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला कमेंट करा. म्हणजे जे आपल्या मनात आहे काही पण आहे ते कमेंटमध्ये सांगा आपल्याला. आता बघा, एवढासा मुलगा आहे, तो मुलगा किती जास्त मोठाही पण नाही, तो मशीन स्वतः हँडल करू राहिले. जे लोक म्हणतात मशीन व्हायब्रेट करते, उसळते, किंवा चालवता येत नाही बा, ते बघा तुमच्या समोर लाईव्ह काम चालू राहिलेलं आहे शेतामध्ये. ते बघा किती सोप्या पद्धतीने आणि किती सरळपणे मशीन काम करू राहिली आहे. ते लोकांना फक्त नाव कुठं ठेवता येते, मशीन जी काम करते ते लोकांना समजत नाही. आणि ज्यांना अक्कल नाही राहत ते लोक असे फालतूची बडबड करतात. तर ठीक आहे, तर आपण या कास्तकाराला मशीन दिली फक्त 65,000 रुपयामध्ये. त्यांच्यासोबत ॲडजस्टमेंट वखर आला, 3 डवराचे फाडा आले, 3 कल्टिवेटर आले, लोखंडी व्हील आला, बेडमेकर आला ॲडजस्टमेंट, आणि 56,000 रुपये शॉकअपवाली मशीन आली त्यांना. एवढं सर्व आलं त्यांना. आता साहेब आपला गेसपट्टाही करतो होता, जे हँडल कमी जास्त नाही का. हे बघा, जी खांद्या जास्त मशीन म्हणजे खांदा घेते ना, म्हणजे जास्त वरती राहिलं तर त्यासाठी हँडल खाली केला, म्हणजे त्या मुलांना पद्धतशीरपणे जमून म्हणून. आणि मग मशीन बरोबर चालू होते. कडक जमीन होती, ते मशीन त्याला पेलत नव्हती, कारण तो बारीक होता ना, त्यामुळे. मग त्यांनी तिथून पलटवली वापस, इथून आम्ही त्यांना पलटून दिली आणि मग त्यांनी इथून सरळ एक मुड्डण मारत नेलं. बघू शकता तुम्ही किती सोप्या पद्धतीने मशीन काम करू राहिली. माती बघा किती काढू राहिली खोलवर. तर आपल्याला पाहिजे नसेल तर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हर एक कास्तकार मित्रांना आणि सर्व आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ आजचा नक्कीच शेअर करा. आणि कसं काम जमलं आहे ते व्हिडिओमध्ये सांगा आणि